राजू भोईर यांच्याकडनं त्या सामन्यासाठी, कारण राजू भोईर त्या संघाचे पॅकर्स आहेत, निशान 11 वाकलन या संघाचे. वळूया आपण या मैदानाकडे. सामना इथे सुरू होतो, तिसरा सामना. नक्कीच या स्पर्धेसाठी आमचे मित्र सचिन पाटील सापाडेचे शुभेच्छा देतात आणि उंबाडे संघाला सुद्धा त्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत या सामन्यासाठी. आमचे मित्र सापाडेचे एक जबरदस्त फलंदाज सचिन पाटील. नक्कीच सामन्याकडे वळतोय आपण. जुळणोबी संघाची सलामी जोडी स्टॅकेंडला फलंदाज तुषार पाटील आणि नॉन स्टॅकेंडला ज्ञानेश्वर. दरम्यान या ठिकाणी मुकेश पाटील दादा यांना विनंती करतोय की उपस्थित मान्यवर मुकेश भोईर साहेब युवा सेनेचे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना आपण या ठिकाणी मायेची शाल, पुष्पगुच्छ व या स्पर्धेची गोड आठवण मोमेंट देऊन त्यांना सन्मानित करायचंय. पहिले षटक गोलंदाज निलेश उंबाडे संघाकडनं वैयक्तिक पहिलं व संघाचं पॉवर प्लेचं पहिलं षटक कोळेगाव यांकडनं राईट आर्म ओव्हर द विकेट. पहिला चेंडू अप्रतिम चेंडू होता, मात्र एस्टेक्सक सुद्धा बीट झाले होते. दरम्यान या ठिकाणी निळजेगावचे माजी सरपंच आदरणीय सतीशदादा पाटील उपस्थित आहेत. त्यांना देखील सन्मानित केले जाईल. मुकेश पाटील साहेब या स्पर्धेचे शिल्पकार, प्रणेते, जनक यांच्या शुभ हस्ते सतीशदादा पाटील माजी सरपंच निळजेगाव. नक्कीच बाईच्या स्वरूपात खातं उघडलं तर ते म्हणजे जुनी डोंबिवली संघाचा गोलंदाज निलेश राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करतोय. यावेळेस मात्र नॅशनल चेंडू भिरकावून दिला, चेंडू ट्रॅव्हल मिड ऑफ रिजन मध्ये चुकीची फेक मी म्हणेल क्षेत्ररक्षकाने. जर गोलंदाजाकडे फेकी जरी केली असती तरी ज्ञानेश्वर सुद्धा धावची होऊ शकला असता. मात्र एका धावेने ज्ञानेश्वर आपलं खातं उघडते. पहिली धाव बॅट नाही, धावपलकर धाव आहेत त्या दोन. पहिली धाव बाईच्या स्वरूपात आली होती. बिनबाद 2 अशी धावसंख्या आपण बघतोय धावपलकावरती. जुनी डोंबिवली संघाची तिसरा सामना आपण बघतोय पहिल्या फेरीनंतर. पहिल्या फेरीचा शेवटचा सामना असेल भोपर विपक्ष जयदुर्गा माता क्रिकेट संघ काटेई. पहिल्या फेरीतील शेवटचा सामना. 8 संघ आज या स्पर्धेत खेळतील, त्यातून एक संघ टॉप 3 मध्ये प्रवेश करेल. केसर संघाने एक सामना जिंकलाय, आजदेस संघाने एक सामना जिंकलाय. गोलंदाज निलेश हा तिसरा सामना. 2 धावा आतापर्यंत धावपलकावरती. स्टॅकेटला फलंदाज तुषार पाटील, एक चांगला फलंदाज स्ट्राइकेंडला निलेश राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस मात्र चेंडू टॅप केला, चेंडू ट्रॅव्हल पॉइंट रिजन मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण. फक्त सिंगल, एक धाव मिळते तुषारला. तुषार आपल्या एका धावेने खातं उघडतोय. संघाची धावसंख्या देते 3 धावा धावपल करते. एक संत आणि चांगली सुरुवात मिळेल जुनी डोंबिवली संघाकडनं, कारण की सामना 5 षटकांचा आहे. पाहू शकता आपण उंबरली गावचे आदरणीय विशाल पाटील साहेब यांचं शुभागमन झालंय. त्यांचं देखील आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक सहर्ष स्वागत करतोय. अप्रतिम गोलंदाजी आपल्या बघामध्ये निलेशच्या माध्यमातून, कारण की काही वर्षांपूर्वी डेच्या स्पर्धेमध्ये आम्ही बऱ्याच वेळा उंबाडे संघाला बघितले. उंबाडे संघ असो, सापाडे संघ असो. मात्र या सीझनचा प्रशस्त आपण विचार केला तर मी प्रथमच उंबाडे संघाला बघतोय. मात्र एक चांगला संघ आहे. आतापर्यंत निलेशने चांगली गोलंदाजी केली आहे. निलेश यावेळेस माझा चेंडू भिरकावून दिलाय, चेंडू टावळतोय डीप एक्स्ट्रा कव्हर रिजन मधनं. चेंडू सीमा पार जातोय. 4 धावांसाठी गुड शॉट. मान्यवर प्रकाश पाटील यांचं आगमन होतोय. बघा जुनी डोंबिवली संघाच्या कोणत्याही फलंदाजाने 3 चेंडूमध्ये 3 षटकार मारले तर राजू भोईर यांच्याकडनं 11,000 रुपयाचं पारितोषिक जुनी डोंबिवली संघासाठी. खूप मोठं पारितोषिक आहे मी म्हणेल. जुनी डोंबिवली संघासाठी सलग 3 षटकार मारले तर 11,000 रुपये पारितोषिक. नक्कीच उद्या प्रेक्षकांसाठी सुद्धा मेजबानी असेल. शेवटच्या सामन्यामध्ये मिठाईचा बॉक्स आणि कॅश प्राइज. यावेळेस मात्र चेंडू आणि बॅटचा कोणत्या प्रकारचा संपर्क होत नाही. षटक समाप्त होतोय. पहिल्या षटकात जुनी डोंबिवली संघाची धावसंख्या ती 7 धावा. एक चांगली गोलंदाजी पॉवर प्लेच्या षटकामध्ये. मागच्या सामन्यात विनोद काळने पॉवर प्लेच्या षटकात 4 धावा दिल्या, त्या मात्र निलेशने 7 धावा खर्च केल्यात. खूप कमी धावा मी म्हणेन. पॉवर प्लेच्या षटकामध्ये एक चांगली सुरुवात केली. उंबाडे संघाने नाणेफेकीचा कॉल जिंकला. प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेत आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केलं ते जुनी डोंबिवली संघाला. चांगली सुरुवात केली आतापर्यंत. जरी एक चौकार ज्ञानेश्वरच्या बॅटमधनं जरी आला असेल तरी धावपलकर धावा आहेत त्या 7 धावा आपण बघतोय धावपलकरती जुनी डोंबिवली संघाच्या. बिनबाद 7 अशी एक चांगली सुरुवात म्हटलं तरी अवघड ठरणार नाहीये, कारण की विकेट एकही गडी बाद झाला नाही. मात्र धावा थोड्याशा कमी आहेत. मात्र सुरुवात चांगली मी म्हणेल. बघा उंबाडे संघ आपल्याला 25 मिनिटाचा अवधी असेल आणि 25 मिनिटाच्या अवधीत आपल्याला 5 षटकं टाकायचे आहेत. पंच आपणही खेळाडू जरा ताकीद द्यायची, थोडं फास्ट खेळायचंय. दरम्यान या ठिकाणी मी विनंती करतोय
प्रभाकर पाटील यांना की आपल्या शुभ हस्ते उपस्थित मान्यवर उंबारली गावचे आमचे विशाल पाटील यांना आपण सन्मानित करायचंय. पहिल्या षटकामध्ये आपण बघतोय 7 धावा धावफलकावरती. ही नाईट स्पर्धा आपण बघतोय. प्रशासक उद्या या स्पर्धेचा शेवटचा दिवस त्यानंतर येत्या काही दिवसात आपण सीबी चषक सुद्धा अंडरमची एक मोठी स्पर्धा बघणार आहोत. चंदन भगत चषक अंडरमची त्या स्पर्धेत सुद्धा मालिकावीरसाठी बाईक असेल. 19 ते 23 एप्रिल त्या स्पर्धेचा कालावधी या स्पर्धेचा चेंडू भिरकावून दिलाय पॉइंट रिझन मध्ये. तेवढं चांगलं क्षेत्रक्षण सिंगल. 1 धावसंख्या वाढती धावसंख्या देती 8 धावा धावफलकावर. दरम्यान मी विनंती करतोय पुन्हा एकदा प्रभाकर पाटील यांना की आपल्या शुभ हस्ते उपस्थित मान्यवर आमचे विजय वासुदेव पाटील सोनारपाडा यांना आपण मायेची शाल पुष्पगुच्छ व स्मृतिचिन्ह देऊन यांना सन्मानित करायचं आपण. 8 धावा आपण बघतोय धावफलकावर. सलामीची जोडी तुषार पाटील आणि ज्ञानेश्वर ही जोडी आपण बघतोय मैदानात. मात्र जोडी मी म्हणेल सुरुवात आपल्याला बघायला मिळते कारण की चौकार षटकार येत नाही. मी म्हणेल चांगली गोलंदाजी दाखवली आतापर्यंत. यावेळेस मात्र चेंडू भिरकावून दिलाय. चेंडू ट्रॅव्हल मिड विकेट क्षेत्रामध्ये थोडेसे उशिरा आले क्षेत्ररक्षक त्यामुळे 2 धावा मिळत आहेत का बघायचंय. आणि 2 धावा मात्र पूर्ण होत नाहीये. फलंदाज धावचीच्या स्वरूपात पहिला झटका जुळून डोंबिवली संघाला ज्ञानेश्वरच्या स्वरूपात. मी विनंती करतोय पांडुरंग पाटील यांना की आपल्या शुभ हस्ते उपस्थित मान्यवर विलासदादा पाटील यांना आपण सन्मानित करायचंय आपल्या शुभ हस्ते. यावेळेस पाहुण्यांची रेलचेल आपण पाहू शकता व्यासपीठावर. या स्पर्धेच्या माध्यमातून काल देखील भरपूर मान्यवर या व्यासपीठाला लाभले. आज देखील भरपूर संख्येने मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहे. सर्व मान्यवरांचं आम्ही मनापासून हार्दिक स्वागत करतोय. नितीन 1-9 अशी धावसंख्या आपण बघतोय. जुळून संघ 3ऱ्या क्रमांकावरती फलंदाज मयूर येतोय. मात्र ज्ञानेश्वर धावचीच्या सर्वात मात्र चांगलं क्षेत्रक्षण झालं नव्हतं. मात्र फेकी मी म्हणेल खूप चांगली झाली. ऑन द स्टंप फेकी केली होती. नक्कीच आज प्रशासक अजून एक चित्र आपण बघितलं का महेंद्र म्हात्रे यांचे सुपुत्र सुद्धा आज संघामध्ये आज खेळले. निनाद म्हात्रे. 9 धावा आपण बघतोय धावफलकावरती. दुसरं षटक मार्गस्थ असताना गोलंदाज विकास मानपाडा एंड कडनं राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस मात्र मोठा फटका खेळायचा प्रयत्न मात्र चेंडू ट्रॅव्हलतोय शॉर्ट फाईन लेग रिझन मध्ये. पंच लेग बायची खून करतायत. 1 धाव मिळते. 1 धावसंख्या वाढते. धावसंख्या होती दुहेरी अंक डबल फिगर मध्ये 10 धावा धावफलका जुळून डोंबिवली संघाच्या 1 गडी बाद 10. आतापर्यंत चांगली गोलंदाजी दाखवली मी म्हणेल उंबारडे संघाने. काही दिवसापूर्वी सापाडे संघ सुद्धा माठाडी येथे आला होता. उपविजेता संघ ठरला सचिन पाडीलचा संघ. अप्रतिम चेंडू बघा ब्लॉक हॉलचा वापर केला होता विकासने. फॉलो थ्रू मध्ये विकासचं चांगलं क्षेत्र होतं. फक्त सिंगल. 1 धावसंख्या वाढते. धावसंख्या होती 1 गडी बाद 11 धावा धावफलकावरती. दुसरं षटक मार्गस्थ असताना आतापर्यंत चांगली गोलंदाजी दाखवली आहे. या आयोजनास सुद्धा आपण बघतोय शुभेच्छा दिल्या ते म्हणजे सपाटीचे सचिन पाटील आणि उंबरडे संघाला सुद्धा त्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. यावेळेस मात्र मोठा फटका खेळायचा प्रयत्न मात्र चेंडू ट्रॅव्हल शॉर्ट थर्ड मॅन रिझन मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण. फक्त सिंगल. बघा एकेरी दुहेरी धावा केंद्रित करतोय तो म्हणजे झोंडुबली संघ. 1 धावसंख्या वाढती. धावसंख्या देती 12 धावा धावफलकावरती. दुसरं षटक मार्गस्थ असताना गोलंदाज उंबाडे संघाकडनं विकासचा वापर केला जातोय. आतापर्यंत विकासने चांगली गोलंदाजी दाखवली मी म्हणेल पॉवर प्लेच्या. दुसऱ्या षटकामध्ये 12 धावा फक्त धावफलकावरती आणि 1 गडी सुद्धा बाद झालाय जुळून संघाच्या धावचीच्या स्वरूपात. ज्ञानेश्वर बाद झाला. 3ऱ्या क्रमांकावरती मात्र मयूर आलेत. मात्र सेकंडला तुषार पाटील. यावेळेस मात्र तुषार पाटीलचा मोठा फटका खेळायचा प्रयत्न मात्र लेग स्टंपच्या बाहेर जाणार चेंडू पंच वाईट चिखून करतायत. मेन पंच ऑफिशियल पंच आपण बघतोय रमेश म्हात्रे मॅन फ्रॉम सागाव. त्यानंतर स्क्वेअर लेगचे पंच आहेत अमर ठाकूर मॅन फ्रॉम सोनारपाडा. अवांतर धावने 1 धावसंख्या वाढते. धावसंख्या होती 13 धावा धावफलकावरती. आमचे कॅमेरामॅन हरी जेटीसीच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जाते. त्यानंतर यावेळेस मध्ये चेंडू भिरकवून दिला. चेंडू टॉप बोलतोय डीप एस्टा कव्हर रिझन मध्ये. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय. चेंडू उचलतोय फेकी करतोय. 1 धाव. दुसरी धाव पूर्ण होते. 2 धावसंख्या वाढते. धावसंख्या देती 15 धावा धावफलकावरती.
एक माहिती देऊ इच्छितो नितीन, कारण येणाऱ्या काळात म्हणजे 11 ते 14 एप्रिल एक स्पर्धा कव्हर केली जाते दरवर्षी परेलच्या मैदानावर, सेंट्रल रेल्वे ग्राउंडच्या मैदानावर, जे मात्र व्यावसायिक क्रिकेटर्स तिथे मात्र येतात खेळण्यासाठी. आणि गतवर्षी सुद्धा सचिन यशवंत गोळच्या स्पर्धेचे आयोजक आहेत SG7 ग्रुप यांच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जाते. एकूण 4 वर्ष ही स्पर्धा कव्हर केली. यावर्षी त्या स्पर्धेचं 5वं वर्ष आहे. तर ही स्पर्धा तुम्ही पाहू शकाल. यावर्षी त्या स्पर्धेचं नाव गतवर्षीपर्यंत मनसे चषक या नावाने मात्र स्पर्धा खेळली गेली होती, पण यावर्षी मात्र शक्ती चषक या नावाने स्पर्धा मात्र खेळली जाते. पण त्या स्पर्धेमध्ये मात्र एक प्रेक्षणीय सामना असणार आहे, तो म्हणजेच मुंबई विरुद्ध रायगड संघाची माहिती तुमच्यावर मी पोहोचवेन. पण तत्पूर्वी मुंबई संघाच्या माध्यमातून ओमकार देसाई, ऋषिकेश वैद्य, असलम शेख, श्रेयस इंदुलकर, सँडी आचार्य, प्रथमेश पवार, उमर खान, अशरफ खान, थॉमस डायस, अनिकेत सानप, रोहन सावंत, राहिल शेख, गिरीश कोचरेकर आणि मंदार गुरव हा एकूण संघ तुम्ही पाहू शकाल जो मुंबईच्या माध्यमातून. पण रायगड संघ कुठला असेल या रायगड संघाची माहिती निश्चित तुमच्यापर्यंत पोहोचवेन. हा सामना तुम्ही पाहायला विसरू नका. बरोबर 11 एप्रिलला सेंट्रल रेल्वे ग्राउंडवर बरोबर संध्याकाळी 7:30 वाजता विद्युत प्रकाश झोतामध्ये हा सामना तुम्हाला पाहायला मिळेल. थँक्यू. तिसरं षटकातील गोलंदाज निलेश वैयक्तिक दुसरं. गणेश मुंडे कुठे असतील तर समोरच्या कक्षामध्ये यायचे. गणेश मुंडे फास्ट खेळायचे जरा. उमरडे संघ आपल्याला 25 मिनिटाचा अवधी, आपल्याला 25 मिनिटाच्या अवधीत 5 षटकं टाकायचे, त्यामुळे जास्त वेळ घेऊ नका. 2 षटकाचा खेळ संपतोय आणि धावफलकावर धावा आहेत त्या 15 धावा आतापर्यंत. एक गडी बाद 15 अशी सुरुवात. पॉवर प्लेच्या 2 षटकामध्ये फक्त 15 धावा खर्च केल्यात आतापर्यंत उमरडे संघाने. निलेश यावेळेस मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, मात्र यष्टीरक्षक सुद्धा बीट होत आहेत. पंच बाईची खून करत आहेत. बाईच्या स्वरूपात एक धावा मिळते ती म्हणजे जुनी डोंबिवली संघाची धावसंख्या वाढते. धावसंख्या ती 16 धावा धावफलकावरती. तिसरं षटक मार्गस्थ असताना ही स्पर्धा आपण बघतोय जयगाव देवी क्रिकेट संघ सोनारपाडा यांच्या माध्यमातून सोनारपाडा चषक सन 2017 या स्पर्धेचा दुसरा दिवस उद्या, या स्पर्धेचा शेवटचा दिवस. तिसरं षटक मार्गस्थ असताना गोलंदाज निलेशचा वापर केला जातोय. 16 धावा आतापर्यंत धावफलकावरती. तिसरं चला जास्त वेळ घेऊ नका, सामना लगेच सुरू करा. गोलंदाज निलेश यावेळेस मात्र चेंडू ट्रॅव्हल शॉर्ट हँड मॅन रिझन मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण, डायरेक्ट हिटचा प्रयत्न, मात्र एक धाव इथे मिळते ती म्हणजे तुषार पाटीलला. बघा तुषार पाटील एक चांगला फलंदाज आहे, मात्र तेवढीच चांगली गोलंदाजी आतापर्यंत दाखवली उंबाडे संघाने. कारण की तुषार पाटील सारख्या फलंदाला पूर्णपणे शांत ठेवलं या उंबाडे संघाने. कारण की उंबाडे संघाने अप्रतिम गोलंदाजी दाखवली आतापर्यंत. तिसरं षटक मार्गस्थ असताना धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या देती 17 धावा धावफलकावरती. यावेळेस मात्र चेंडूने बॅटचा कोणत्या प्रकारचा संपर्क होत नाही. अप्रतिम गोलंदाजी. गणेश मुटे यांचे आगमन होते. व्यासपीठावरून स्थानापन्न व्हायचे. धावसंख्या स्थिरावलेली धावसंख्या ती 17 धावांवरती पूर्णपणे रोख लावलाय उंबाडे संघ. खरंच मी कौतुक करेल गोलंदाजी करणारा संघ म्हणजे उंबाडे संघाचा. कारण की उंबाडे संघ यावर्षी प्रथमच या विभागात खेळण्यासाठी आलाय, मात्र चांगली कामगिरी त्याच्या माध्यमातून. यावेळेस मात्र मोठा फटका खेळायचा प्रयत्न, मात्र फॉलो थ्रू मध्ये निलेशचं चांगलं क्षेत्ररक्षण होतंय. नक्कीच 17 धावा आपण बघतोय धावफलकावरती. या दरम्यान आपले सर्वांचे लाडके कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे सभापती रमेश सुक्रा म्हात्रे साहेबांचं इथे आगमन होतोय. त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. यावेळेस मात्र झेल सुटतोय इथे. अजून एक सिंगल, 1 ने धावसंख्या वाढते. धावसंख्या देती 18 धावा धावफलकावरती. या दरम्यान आपण बघतोय कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे सामना जरा थांबवायचे. धावसंख्या 18 धावा आहे. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे सभापती रमेश सुक्रा म्हात्रे साहेबांचं इथे आगमन होतोय. त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. सोनारपाडा चषक सन 2017 मध्ये त्याच्या माध्यमातून एक त्यांच्या भावाच्या आठवण म्हणून एक अप्रतिम स्पर्धा असते कोपरच्या मैदानामध्ये. अंडरमची भली मोठी नाईट स्पर्धा, कैलासवासी नामदेव स्मृती चषक, अंडरमची सर्वात मोठी स्पर्धा मी म्हणेल. आणि याचं श्रेय जातं ते म्हणजे आमचे मान्यवर आपले सर्वांचे लाडके कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे सभापती रमेश सुक्रा म्हात्रे साहेब व त्यांचे 3 चिरंजीव मनोज रमेश म्हात्रे, प्रवीण रमेश म्हात्रे आणि विशाल रमेश म्हात्रे यांच्या माध्यमातून अंडरमची भली मोठी स्पर्धा कोपरच्या मैदानात स्वर्गीय नामदेव स्मृती चषक स्पर्धा आपण बघतो. धावफलकावर धावा आहेत त्या 18 धावा आपण बघतोय धावफलकावरती. तिसरं षटक मार्गस्थ असताना गोलंदाज निलेश. गोलंदाज निलेश जाधव, चांगली गोलंदाजी आतापर्यंत दाखवली निलेशने.
प्रेक्षकांची आतापर्यंत 3 षटकांचा विचार केला तर प्रेक्षकांची मन जिंकली मी म्हणेन उंबारडे संघाने. चांगली गोलंदाजी आपण बघतोय धावफलकावरती. धावफलकावर धावा आहेत त्या फक्त 18 कारण की धावांवरती पूर्णपणे रोख लावले कारण तुषार पाटील सारख्या फलंदाला विनोद आपण बघतोय पूर्णपणे शांत ठेवलंय गोलंदाजी करत असताना या उंबारडे संघाने. तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू यावेळेस मात्र कट करण्याचा प्रयत्न मात्र झेल सुटतोय ते आणि षटक समाप्त होतोय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर जुने डोंबिवली संघाची धावसंख्या ती फक्त आणि फक्त 1 गडी बाद 18. 7च्या सरासरीने धावा कुठल्यात आतापर्यंत जुने डोंबिवली संघाने. आताच आमच्या व्यासपीठावरती आपले सर्वांचे लाडके कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे सभापती रमेश सुकरे म्हात्रे साहेबांचं आगमन झालं. तत्पूर्वी आपण नक्कीच जे आपल्या मध्ये आज नाही आहेत ते म्हणजे आपले सर्वांचे लाडके स्वर्गीय शिवाजीदादा शेलार यांच्यावरती आमचे मित्र विनोद पाटील भोपर यांनी एक जी कविता लिहिली होती कविता नक्कीच मी तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. या कवितेचं नाव आहे मिस यू शिवाजीदादा शेलार. दादा तुमचं असं अचानक जाणं मनाला खूपच हुरूर लावून गेलंय. देवही किती कठोरतेने वागलाय ज्याने तुम्हाला आमच्यापासून दूर केलंय. दादा तुमची आठवण आल्यावर अंतकरण खूप जड होतंय. तुमच्या विना तुमच्या संघाला खेळताना पाहणं फार अवघड जातंय. आता प्रत्येक ठिकाणी दादा तुमचा बॅनर लावून तुम्हाला श्रद्धांजली दिली जाते. क्रिकेट एक निस्मीय चाहता हरपलाय त्याची कमी प्रत्येकाला प्रकृती जाणवते. खांबालपाडा हे नाव ऐकताच डोळ्यासमोर चटकन तुमचं चित्र उभं राहत असतं. तुमच्या स्वागताची सवय जडली आहे मला म्हणूनच नजर तुम्हाला शोधत असते. राजकीय क्षेत्रात फार मोठं नाव तुमचं पण क्रिकेटवर होती तुमची भलतीच श्रद्धा. तुमच्या मार्गदर्शनाला तुमच्या शाबासकीला मिस करतोय दादा तुमचा संघ साई श्रद्धा. क्रिकेट जेव्हा जेव्हा सुरू असेल तेव्हा तेव्हा तुमची आठवण प्रत्येकाला येणार. आले 1000 होतील 1000 पुन्हा होणार नाही शिवाजीदादा शेलार. पुन्हा होणार नाही शिवाजीदादा शेलार. एक अप्रतिम कविता आमचे मित्र भोपरचे विनोद पाटील जे एक चांगले समालोचक सुद्धा आहे आणि त्यांनीच ही कविता दादांवरती लिहिली आहे. 3 षटकांचा खेळ संपतोय आणि धावफलकावर धावा आहेत त्या 18 धावा. 6च्या सरासरीने धावा आतापर्यंत कुठल्यात मी म्हणेल या जुने डोंबिवली संघाने. जुने डोंबिवली संघ थोडासा बॅकफुटवर मी म्हणेन मात्र येणाऱ्या 2 षटकामध्ये 25 ते 30 धावा जरी कुठतोय मी म्हणेन जुने डोंबिवली संघ तर चांगली धावसंख्या उभारू शकतो आणि चांगलं टार्गेट सेटअप करू शकतो या उंबारडे संघासमोर. आलेल्या सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा आम्ही सहर्ष स्वागत करतो या स्पर्धेच्या माध्यमातून. या दरम्यान गणेश ठोंबरे साहेबांचं आगमन होतंय आमच्या व्यासपीठावरती. त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतो या स्पर्धेच्या माध्यमातून. 4थं षटक गोलंदाज दिगेश मानपाडा एंड कडनं गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. गोलंदाज दिगेश वैयक्तिक पहिलं व संघाचा 4थं षटक घेऊन स्ट्राईक एंडला फलंदाज मयूर तर 9 सेकंडला फलंदाज तुषार पाटील. मात्र तुषार पाटीलला आज पूर्णपणे शांत ठेवलं या उंबारडे संघाने. निलेश या गोलंदाजाने आणि त्यानंतर विकास या गोलंदाजाने. मनपाडा एंड कडनं गोलंदाजीसाठी सज्ज. यावेळेस मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न चेंडू आणि बॅटचा कोणत्या प्रकारचा संपर्क होत नाहीये. आतापर्यंत चांगली गोलंदाजी दाखवली मी म्हणेल या उंबारडे संघाने. धावसंख्या स्थिरावलेली धावसंख्या ती 1 गडी बाद 18 धावा आपण बघतोय धावफलकावरती. गोलंदाज दिगेशचा वापर केला येतोय 4थ्या षटकामध्ये कारण कालच्या दिवसात आपण या स्पर्धेसाठी मुकेश दादा पाटील यांची स्पर्धा आपण बघतोय. या स्पर्धेसाठी आपले सर्वांचे लाडके सभापती कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे रमेश म्हात्रे साहेबांनी सुद्धा कालच्या दिवसात शुभेच्छा दिल्या होत्या या स्पर्धेला. त्यानंतर मनोज रमेश म्हात्रे यांनी सुद्धा शुभेच्छा दिल्या होत्या. यावेळेस मात्र लाईन बघावी लागेल. लाईन चुकीची आहे. लेग स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू पंच वाईट चिकून करतायत. आव्हान तर 1 धाव मिळते ती जुने डोंबिवली संघाला. जुने डोंबिवली संघाची धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या देते 19 धावा 1 गडी बाद. 4थं षटक मार्गच असताना 19 धावा ही स्पर्धा आपण बघतोय. आपले सर्वांचे लाडके माजी सरपंच सोनापाडा मुकेशदादा पाटील व माजी ग्रामपंचायत सदस्य समीर पाटील व दत्त ठाकूर यांच्या माध्यमातून ही स्पर्धा. अजून एक डॉट चेंडू आणि फलंदाज बाद होतोय धावचीच्या स्वरूपात. दुसरा झटका जुने डोंबिवली संघाला. धन्यवाद डीजे मास्टर. दुसरा फलंदाज बाद होतो 19 या धावसंख्येत. मी मगाशी सांगितलं पूर्णपणे बॅकफुटवर आलाय तो म्हणजे जुने डोंबिवली संघ. जुने डोंबिवली संघाने सलग 3 चेंडूमध्ये 3 षटकार मारले तर राजू भोईर मोठागाव यांच्याकडनं तब्बल 11,000 रुपयाचं पारितोषिक आहे जुने डोंबिवली संघासाठी. मात्र विनोद आपण विचार केला जरी पारितोषिक 11,000 रुपयाचं असेल मात्र चौकार षटकार इथे येत नाही. त्याचं कारण उंबारडे संघाने आतापर्यंत चांगली गोलंदाजी केली आहे.
यावेळेस मात्र मोठा फटका, चेंडू ट्रॅव्हल होतोय डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये, क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय, चेंडू उचलतोय, फेकी करतोय, ऑन द स्टंप फेकी. 2 धाव मात्र इथे पूर्ण होत आहेत. 2 धावसंख्या वाढते, धावसंख्या ती 21. चांगलं क्षेत्ररक्षण होते, क्षेत्ररक्षक होते रोहित, अप्रतिम क्षेत्ररक्षण दाखवले मी म्हणेल रोहितने. ऑन द स्टंप फेकी सुद्धा केली होती. 2 धावसंख्या वाढते, धावसंख्या होती ती 21 धावा धावपल होती. 2 बाद 21 अशी धावसंख्या. जुळून डोंबिवली संघाची 4थं षटक मार्गस्थ असताना 3 चेंडू अजूनही शिल्लक, त्यानंतर अजून एक षटक म्हणजे जवळजवळ विनोद. 9 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे. धावपलकावर धावा आहेत 21. मी म्हणे 9 चेंडू मध्ये 20 ते 25 धावा जरी कुटतोय तर जुळून डोंबिवली संघाची गोलंदाजी सुद्धा खूप चांगली आहे. एक चांगला सामना प्रेक्षकांना बघायला मिळेल, मात्र धावा करणं खूप गरजेचं आहे. फक्त 21 धावा आपण बघतोय 4थं षटक मार्गस्थ असताना. आतापर्यंत आपण या स्पर्धेचा विचार केला तर या स्पर्धेतील सर्वाधिक धावा ठोकल्या होत्या उसारगर संघाने. 61 धावा उसारगर संघाने ठोकल्या होत्या. त्या उसारगर संघामध्ये बिंदास पाटीलने 54 धावा ठोकल्या होत्या. या स्पर्धेतील पहिलं अर्धशतक त्याच्या नावावरती. यावेळेस मात्र चेंडूला भिरकावण्याचा प्रयत्न, मात्र चांगलं क्षेत्ररक्षण, शॉट फाईन लेग रिजन मधनं क्षेत्ररक्षण आले होते, फक्त सिंगल. 1 धावसंख्या वाढते, धावसंख्या देते 22 धावा. कारण 54 धावांमध्ये विनोद आपण विचार केला तर बिंदास पाटीलच्या बॅटमधनं 7 उत्तुंग षटकार आपण बघितले होते, मात्र सामना उसारगर संघाने गमावला मी म्हणेल. या स्पर्धेतील एकमेव अर्धशतक मात्र बिंदास पाटीलच्या नावावरती आहे. उसारगर संघाचा खेळाडू जेव्हा बिंदासची आयकॉन खेळाडू म्हणून निवड झाली होती म्हाटाडीच्या मैदानामध्ये, म्हाटाडी संघामधनं, आणि चांगली फलंदाजी सुद्धा केली होती बिंदास पाटीलने आणि सामना जिंकून दिला होता पाटील 11 संदप संघाविरुद्ध. यावेळेस मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, फलंदाज बाद, अजून एक झटका जुळून डोंबिवली संघाला, 3रा झटका. धन्यवाद डीजे मास्टर. या दरम्यान केशव पाटील साहेबांचं सुद्धा आगमन होतोय सोनारपाड्याचे, त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. सोनारपाडा चषक मध्ये त्यांचं सहर्ष स्वागत. आलेल्या सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा आयोजकांच्या वतीने सहर्ष स्वागत करतोय. या स्पर्धेच्या माध्यमातून केशव पाटील साहेबांचं सुद्धा आगमन होतोय. त्यांचे चिरंजीव जयेश पाटील यांनी सुद्धा या स्पर्धेसाठी रिया जयेश पाटील या नावाने टी शर्ट सुद्धा दिलेत या स्पर्धेमध्ये. त्यानंतर परेश भंडारी यांनी सुद्धा या स्पर्धेसाठी टी शर्ट दिले आहेत. प्राची परेश भंडारीच्या नावाने परेश भंडारी यांनी सुद्धा टी शर्ट दिले. या सर्व मान्यवरांचा पुन्हा एकदा आम्ही आभार मानतो ज्यांनी आम्हाला या स्पर्धेसाठी सहकार्य केलं. आम्ही आभार मानतो राकेश म्हात्रे प्रतिष्ठानचा, ज्यांनी मोफत पाण्याची व्यवस्था करून दिली. धावसंख्या 22, 4थ्या षटकातील शेवटचा चेंडू, स्ट्रायकेंडला फलंदाज अमित. यावेळेस मात्र क्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न, लेग स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू, पंच वाईट चिकून करतायत. अवांतरिक धाव मिळते ती म्हणजे जुळून डोंबिवली संघाला. जुळून डोंबिवली संघाची धावसंख्या 1 ने वाढते, धावसंख्या देते 23 धावा धावपल होती. जर विनोद विचार केला आपण या सामन्याचा तर आतापर्यंत 23 चेंडू पडलेत आणि 23 धावा बनवल्यात, त्या म्हणजे जुळून डोंबिवली संघाने. म्हणजे अजूनही शेवटचे 7 चेंडू शिल्लक आहेत. गोलंदाज दिगेश. यावेळेस मात्र क्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न, मात्र चेंडू ट्रॅव्हल डिप्स केले क्रिजन मध्ये, क्षेत्ररक्षक चेंडू खाली, चेंडू उचलतोय, फेकी होते, ऑन द स्टंप फेकी, फलंदाज बाद, अजून एक झटका जुळून डोंबिवली संघाला. चार षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या ती फक्त आणि फक्त जुळून डोंबिवली संघाची 24 धावा. विनोद जर आपण विचार केला तर 6च्या सरासरीने धावा कुठल्या आहेत. या दरम्यान भालचंद्र म्हात्रे यांचे आगमन होतोय कोपरचे, त्यांचंही आम्ही सहर्ष स्वागत करतोय. भालचंद्र म्हात्रे यांना विनंती होतो की आपण आमच्या व्यासपीठावर येऊन स्थान बनवायचे. कैलासवासी नामदेव स्मृती चषक मध्ये त्यांचाही खूप मोलाचा वाटा असतो, खूप मेहनत घेतात त्या स्पर्धेसाठी भालचंद्र म्हात्रे, त्यानंतर मनोजदादा म्हात्रे व त्यांचं सर्व सहकारी गावदेवी मित्रमंडळ कोपर, त्यांच्या सहयोग विद्यमाने एक अप्रतिम स्पर्धा मी म्हणेल अंडरआर्मची एक चांगला प्लॅटफॉर्म दिला अंडरआर्म क्रिकेटला. आपल्या डोंबिवलीतील खूप मोठी स्पर्धा मी म्हणेल, ज्या प्रकारे ओरमची मी म्हणेल स्वर्गीय रतनबुवा स्मृती चषक महाराष्ट्राची नंबर 1 स्पर्धा, त्या प्रकारे अंडरआर्मची मी म्हणेल नंबर 1 स्पर्धा आहे स्वर्गीय नामदेव स्मृती चषक. कोपरच्या मैदानामध्ये असते ती स्पर्धा. यावर्षी ती स्पर्धा झाली, मात्र ती स्पर्धा जिंकली ती म्हणजे जॉर्ज संघाने. खूप मोठा संघ आहे जॉर्ज अंडरआर्म क्रिकेट मधला. सातत्याने सलग 2 वर्ष ती स्पर्धा जॉर्ज संघाने जिंकली आहे. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या ती 24 धावा. शेवटच्या षटकामध्ये गोलंदाज आशिष. 24 धावा फक्त धावफलकावरती. स्ट्रायकरला फलंदाज तुषार पाटील.
यावेळेस मात्र लाईन बघावी लागेल. ऑप्शनच्या खूपच बाहेर जाणार चेंडू. पंच अमर ठाकूर आम्हाला वाईट चिकून करतायत. 1 धावसंख्या वाढते. धावसंख्या देती 25 धावा. यानंतर सामना असेल पहिल्या फेरीतील शेवटचा सामना. भोपर विपक्ष काटई. दोन्ही संघाच्या संघनायकांनी नाणेफेकीसाठी आमच्या व्यासपीठावरती यायचे आहे आणि लगेच आपली नाणेफेक करून घ्यायची आहे. काटई संघाचे संघनायक आणि भोपर संघाचे संघनायक. यावेळेस मात्र मोठा फटका डीप स्क्वेअर लेगच्या डोक्यावरना टावरिंग षटकार. बघा तुषार पाटील सारखा फलंदाज सलामीला आला होता. मात्र तुषार पाटीलच्या बॅट मधनं शेवटच्या षटकामध्ये षटकार आलाय. मात्र 6 धावसंख्या वाढते. जुने डोंबिवली संघाची धावसंख्या होती 31 धावा धावफलकावरती. याच मैदानामध्ये स्वर्गीय रतनबुवा स्मृती चषकमध्ये चांगली कामगिरी केली होती जुने डोंबिवली संघाने. मात्र आज हा संघ थोडासा बॅकफुट आहे. मात्र अजूनही विचार केला आपण तर 5 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. येणाऱ्या 5 चेंडूमध्ये 15 ते 20 धावा जरी कुठल्या तुषार पाटीलने तर 50 धावा होऊ शकतात धावफलकावरती आणि एक चांगली धावसंख्या उभारू शकतो हा जुने डोंबिवली संघ. यावेळेस मात्र फुलटॉस चेंडू. चेंडू सीमा पलीकडे. बॅक टू बॅक दुसरा षटकार तुषार पाटीलच्या बॅटमध्ये. धन्यवाद डीजे मास्टर. 2 चेंडू मध्ये 2 षटकार आणि धावसंख्या वाढते. धावसंख्या सदी आणि येणाऱ्या चेंडूवरती जर तुषार पाटीलने षटकार मारला तर राजीव भोईर मोठागाव यांच्याकडनं तब्बल 11,000 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल तुषार पाटीलसाठी. सलग 3 षटकांसाठी पारितोषिक आहे. कालच्या दिवसात मुकेश पाटील यांनी सुद्धा बरेच पारितोषिक लावले होते. त्यानंतर समीर पाटील यांनी सुद्धा पारितोषिक दिले होते खेळाडूंना. बिंदासला सुद्धा पारितोषिक दिलं होतं. त्यानंतर निलेश म्हात्रेला सुद्धा पारितोषिक दिलं होतं. अशा बऱ्याचशा खेळाडूंना पारितोषिक दिलं होतं कालच्या दिवसात. समीर पाटील कोणी बाहेरनं आवाज देऊ नका. गोलंदाजीसाठी सज्ज. यावेळेस मात्र ब्लॉकरमध्ये चेंडू होता. चेंडू ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय. डीप मिड विकेट क्षेत्रामधला चेंडू उचलतोय फेकी करतोय. तोपर्यंत 2 धावा इथे बीत आहे. 2 धावसंख्या वाढते. धावसंख्या देते 39 धावा धावफलकावरती. अजूनही शेवटचे 3 चेंडू शिल्लक आहेत. गोलंदाज आपण बघतोय आशिषने 3 चेंडू टाकले आहेत. मात्र थोडासा आशिष महागडा ठरलाय मी म्हणेल या उंबाडे संघाकडनं. एका बाजूला उंबाडे संघ तर दुसऱ्या बाजूला जुने डोंबिवली संघ. 2 बलाढ्य संघामध्ये बिग फाईट सामना. यावेळेस मात्र क्रॉस लाईन खेळायचा प्रयत्न. ऑफस्टमच्या बाहेर जाणार चेंडू. पंच मात्र वाईट जिंकून होत आहे. 1 धावसंख्या वाढते. धावसंख्या होती 40. आता मात्र धावसंख्येला थोडासा मी म्हणेल आकार आलाय. चांगली धावसंख्या झाली मी म्हणेल धावफलकावरती. कारण की अजूनही शेवटचे 3 चेंडू शिल्लक आहे. जर जुने डोंबिवली संघाने 50 धावा उभारल्या तर मी म्हणेल नक्कीच चांगला सामना प्रेक्षकांना बघायला मिळेल. कारण की जुने डोंबिवली संघाकडे आपण बघतोय ज्ञानेश्वर सारखा एक चांगला गोलंदाज, अक्षय सारखा गोलंदाज, त्यानंतर जयदेव सारखा एक चांगला गोलंदाज. यावेळेस मात्र मोठा फटका. अजून एक षटकार तुषार पाटीलच्या बॅटमधनं. धन्यवाद डीजे मास्टर. धावसंख्या 6 ने वाढते. धावसंख्या 46. अजूनही संधी असेल तुषारला. अजूनही येणाऱ्या 2 चेंडूमध्ये 2 षटकार मारले तर 11,000 रुपये पारितोषिक मिळू शकतो राजीव भोईर यांच्याकडनं. कारण की तुषार पाटील असा खेळाडू आहे त्याला आपण जास्त वेळ शांत ठेवू शकत नाहीये विनोद. कारण की तुषार पाटील सारखा फलंदाज 4 षटक मात्र शांत होता. उजव्या बाजूला जे प्रेक्षक आहेत बघा खेळाडू कक्षाजवळ त्यांनी बाजूला सरकायचं तिथून प्लीज. सहकार्य करा विनंती आपल्याला. नितीन नक्कीच प्रेक्षकांचं सहकार्य सुद्धा खूप गरजेचं आहे या स्पर्धेसाठी. यावेळेस मात्र क्रॉस लाईन खेळायचा प्रयत्न. ऑफस्टमच्या बाहेर जाणार चेंडू. पंच वाईट चिकून करतायत. 1 धावसंख्या वाढते. धावसंख्या देते 47 धावा. प्रशस्त आपण विचार केला सामन्याचा तर धावा खूप कमी होत्या. मात्र गोलंदाज आशिषने थोडीशी खराब गोलंदाजी केली त्यामुळे धावसंख्येला थोडासा आकार आलाय. धावसंख्या वाढली मी म्हणेल वेगाने. 47 धावा धावफलक आहे. कारण की 4 षटकाखेर फक्त 24 धावा होत्या जुने डोंबिवली संघाच्या. आता मात्र 47 धावा धावफलकावरती आहेत आणि अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. तुषार पाटीलच्या बॅटमधनं आतापर्यंत 3 षटकार. ऑफस्टमच्या बाहेर जाणारा चेंडू. पंच वाईट चिकून करतायत. पूर्णपणे दबाव दिसतोय तो म्हणजे गोलंदाज आशिष वरती. 1 धावसंख्या वाढते. धावसंख्या देते 48 धावा धावफलकावरती. अजूनही शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत.
नक्कीच 4 चेंडूमध्ये आतापर्यंत 24 धावा खर्च केल्या आहेत. ज्या संघाने 4 षटकामध्ये 24 धावा खर्च केल्या होत्या, मात्र त्याच संघाच्या गोलंदाज आशिषने 4 चेंडूमध्ये 24 धावा खर्च केल्या. हेच तर क्रिकेट आहे. क्रिकेट असा खेळ आहे की सामना कधी कोणत्याही बाजूला झुकू शकतो. एखादा षटक खराब पडतोय तर धावसंख्येचं चित्र बदलू शकतो आणि धावसंख्येचा रंग मी म्हणेन बदललाय फलंदाजी करत असताना जुळून डोंबिवली संघाने. प्रसाद सर काय सांगाल? 4 षटकात 24 धावा आणि या 4 चेंडूमध्ये 24 धावा आल्या आहेत. नाही, याचं कौतुक मी करेन गोलंदाज कारण खूप चांगली गोलंदाजी केली. 4 षटकावर फक्त 24 धावसंख्येवर थांबवलं होतं, पण आता मात्र पूर्णपणे गिअरअप होणं गरजेचं होतं. तेच गिअरअप होतं ते फलंदाज तुषार. यावेळेस मात्र अजून एक मोठा फटका. बिग 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 षटकार 6 धावांसाठी. धन्यवाद विजय मास्टर. आणि 50 धावा इथे पूर्ण होत आहेत. 54 धावा धावफलकावरती जुळून डोंबिवली संघाच्या. आणि शेवटच्या चेंडूवरती जर तुषार पाटीलने षटकार मारला तर 15,000 रुपयाचं पारितोषिक. येणाऱ्या चेंडूवरती जर षटकार मारला तर राजू भोईर साहेब यांच्याकडनं तब्बल 15,000 रुपयाचं पारितोषिक तुषार पाटीलसाठी. खराब गोलंदाजी आतापर्यंत 5 चेंडूमध्ये आशिषने 30 धावा खर्च केल्या आहेत. कारण जेव्हा तुषार फलंदाजीला आले होते तेव्हाच प्रसाद परबेने सांगितलं होतं की एक चांगला फलंदाज आहे तुषार पाटील. मात्र प्रसाद सर 4 षटक या तुषार पाटीलला उंबाडे संघाने शांत ठेवलं होतं. मात्र शेवटच्या षटकामध्ये तुषार पाटीलने आतापर्यंत 4 षटकार दाखवलेत. अजून एक चेंडू शिल्लक आहे. धावसंख्या ती धावफलकावरती 54. चला भोपर संघाची संघनायक आणि काटेरी संघाची संघनायक. यावेळेस मात्र मोठा फटका. चेंडू ट्रॅव्हल होतोय लॉंग ऑन रिझन मधनं. चेंडू सीमा पार. 4 धावांसाठी गुड शॉट. या षटकामध्ये 34 धावा खर्च केल्यात गोलंदाज आशिषने. आणि आम्हाला नक्कीच आठवण करून दिले फलंदाज दत्ता ठाकूरची सोनारपाडा संघाच्या, ज्याने एकाच षटकामध्ये 34 धावा कुठल्या होत्या जीजी स्पोर्ट वाकलन संघाविरुद्ध. दरम्यान मी विनंती करतोय या स्पर्धेचे शिल्पकार आदरणीय मुकेश दादा पाटील यांच्या शुभ हस्ते निश्चितच तुषार पाटीलसाठी या ठिकाणी आमचे रमेश दादा सुखऱ्या म्हात्रे यांच्याकडनं विद्यमान नगरसेवक त्याचबरोबर सभापती आणि माजी विरोधी पक्षनेता यांच्याकडून एकूण पारितोषिक जवळ 2,000 रुपयाचं कॅश प्राइज देण्यात येते. आणि यावेळेस अतिशय बघा भोपर संघाच्या खेळाडूला देखील 2,000 रुपयाचं पारितोषिक. सामना सुरू व्हायच्या आधीच आणि पहिला षटकार जो भोपर संघाचा फलंदाज लगावेल त्याला 2,000 रुपयाचं कॅश प्राइज विद्यमान नगरसेवक ज्येष्ठ नगरसेवक आदरणीय रमेश दादा सुखरे म्हात्रे यांच्याकडनं पारितोषिक आधीच या ठिकाणी जमा करण्यात आलेले. दरम्यान टाळ्या होऊन जाऊ द्या. रमेश सुखरे म्हात्रे कार्यकुशल निर्भीड नगरसेवक, या पंचक्रोशीतले लोकप्रिय नगरसेवक म्हणून ज्यांची ख्याती आहे, यावेळेस यांचा सत्कार होत असताना आपण पाहतोय व्यासपीठावर. त्यांचा मी मनापासून हार्दिक सहर्ष स्वागत करतोय. ज्यांनी या स्पर्धेला आपला बहुमूल्य वेळ दिला त्याबद्दल त्यांचा मी आभार व्यक्त करतोय. नक्कीच सर्व खेळाडूंना सर्व प्रेक्षकांना सुद्धा आपले सर्वांचे लाडके कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे सभापती रमेश सुखरे म्हात्रे साहेबांनी सुद्धा शुभेच्छा दिल्या सर्वांना. बघा दादा या ठिकाणी शुभेच्छा देते सर्वांना. आजच्या या सामन्यांचे आयोजक मुकेश पाटील आणि सहकारी तसेच सर्व क्रिकेटपटू प्रेक्षक आणि कॉमेंटेटर बॉक्स या सर्वांना गुढीपाडव्याच्या हिंदू नववर्षाच्या आणि चैत्री नवरात्रीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद या ठिकाणी आपण व्यक्त करूया. रमेश सुखरे म्हात्रे ज्येष्ठ नगरसेवक आणि त्याचबरोबर सभापती कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे. या ठिकाणी क्रिकेटवर भरपूर प्रेम आहे आणि नामदेव स्मृती चषकचे प्रणेते जनक या ठिकाणी रमेश सुखरे म्हात्रे आपल्यापासून निश्चितच रजा घेत आहेत. भरपूर वेळ त्यांनी दिला आपल्याला, त्याबद्दल त्यांचा मी आभार व्यक्त करतोय. नक्कीच. आणि राजू भोईर यांच्याकडनं सुद्धा 2,000 रुपये पारितोषिक आहे तुषार पाटील. म्हणजे तुषार पाटीलसाठी तब्बल 4,500 रुपये पारितोषिक आहे. रमेश म्हात्रे साहेबांनी यांच्याकडनं 2,500 रुपये. आणि भोपर संघाच्या कोणत्याही फलंदाजाने पहिला षटकार मारला इनिंग मध्ये तर रमेश म्हात्रे साहेबांकडनं 2,000 रुपये पारितोषिक आहे. चला भोपर संघाचे संघनायक आणि काटेरी संघाचे संघनायक या नाणेफेकीसाठी
तर 59 धावांचं लक्ष्य आहे. सामना जेव्हा सुरू होईल याचं प्रत्यक्ष धावताना ऐकूया आमचे सहकारी समालोचक विनोद पाटील यांना. ओव्हर टू विनोद पाटील. 59 धावांचं लक्ष्य आहे. धन्यवाद नितीन गाळानं. उपस्थित तमाम क्रीडा रसिकांचं क्रिकेटच्या या रोमांचकारी अद्भुत आणि थरारक खेळामध्ये पुनश्च हार्दिक सहर्ष स्वागत आहे. स्पर्धा आपण पाहताय सोनारपाडा चषक 2017 वर्ष पहिलं. आयोजक आहेत जयगाव क्रिकेट संघ सोनारपाडा. शिल्पकारात या स्पर्धेचे मुकेश दादा पाटील, माजी सरपंच सोनारपाडा, त्याचबरोबर माजी ग्रामपंचायत सदस्य समीर पाटील. टॉस साठी यायचं आपण या ठिकाणी. चला भोपर संघाचे संघनायक या लवकर आणि काटाई संघाचे संघनायक. याच दरम्यान आपण बघतोय आपले सर्वांचे लाडके ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष विनोददादा पाटील यांचंही आगमन होतोय आमच्या व्यासपीठावरती. त्यांचंही आम्ही सहर्ष स्वागत करतोय. एक जबरदस्त व्यक्तिमत्व ज्याच्या माध्यमातून भली मोठी स्पर्धा याच मैदानात स्वर्गीय रतनबॉस स्मृती चषक आपण सुद्धा बघतो. विनोददादा पाटील यांचंही आगमन होतोय. ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष बरोबर प्रफुल्लदादा पाटील यांचंही आगमन होतोय आमच्या व्यासपीठावरती आलेल्या. तसेच संतोष बेडेकर आगसन यांचंही आगमन होतोय. तर सामना सुरू होतोय. ऐकूया विनोद पाटील यांना. धन्यवाद नितीन गाळण. या ठिकाणी ग्रामीण क्रिकेट समितीचे अध्यक्ष विनोददादा पाटील यांचं शुभागमन झालंय. त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक सहर्ष स्वागत आहे. 59 धावांचं टार्गेट उंबर्डे संघासमोर आपण पाहतोय. मात्र पहिल्या 4 षटकात 24 धावा आल्या होत्या आणि त्यानंतर शेवटच्या षटकात 34 धावा. तुषार पाटील संघनायक काय असतो हे दाखवून देतोय. आणि यावेळेस जबरदस्त खेळी साकारली आहे. एकूण धावा जर पाहिले तर प्रसाद सर सांगतील 58 धावा. तर मॅडम मुकेश पाटील यांच्या शुभ हस्ते ठिकाणी नाणे फेकवली यापुढील सामन्याची. गोलंदाज येतोय पहिले षटक घेऊन. यावेळेस अक्षयचा हा चेंडू यावेळेस ऑनसाइडच्या दिशेने हवेतून खेळल्यात. वाडीश लांगोला क्षेत्ररक्षक पुढे सरकलाय. या 2 धावा इथे पूर्ण केल्यात. सलामीची जोडी मैदानावरती पाहतोय आपण विकास आणि भूषणची जोडी. मात्र इथे 59 धावांचं टार्गेट सेट केले जुळणुमिरी संघाने. चांगलं कमबॅक केलेलं. कमबॅक कसा करायचा याचं अतिशय चांगलं उदाहरण तुषार पाटीलने दाखवलंय मैदानावरती. 34 धावा सर्वात महागडे षटक या स्पर्धेमधलं म्हणावं लागेल. हा चेंडू यावेळेस हवेत आहे. क्षेत्ररक्षक पुढे सरकलाय. हा जेल होईल का ज्ञानेश्वर. मात्र इथे चूक करतोय. फार उशीर इथे घेतोय हा जेल जज करण्यासाठी. इथे मात्र या 2 धावा वेगाने पूर्ण होत आहेत. ज्ञानेश्वर अतिशय चांगला क्षेत्ररक्षक आहे. चपळ क्षेत्ररक्षक म्हणून ज्याची निश्चित ओळख आहे. मात्र ज्ञानेश्वर इथे ही चूक करतोय आणि जीवदान मिळतंय या फलंदाजाला. मी आमच्या व्यासपीठावरती आमच्या या स्पर्धेचे शिल्पकार मुकेश दादा पाटील यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते नाणेफेक करायचे. सामना असेल जयदुर्गा माता क्रिकेट संघ काटई वर्सेस भोपर. सामना असेल भोपर विपक्ष काटई. सामना 5 षटकांचा असेल. सामना बरोबरी सुटला तर सर्वप्रथम विकेटचा विचार केला जाईल. त्यानंतर टॉसचा विचार केला जाईल. नाणेफेकी केली जाते. आपण बघतो एका बाजूला संघनायक अनंता पाटील काटई संघाचे संघनायक तर दुसऱ्या बाजूला भोपर संघाचे संघनायक आहेत प्रवीण पाटील. बिग फाईट सामना असल्यानंतर काटई विपक्ष भोपर. ओव्हर टू विनोद पाटील. थँक्यू नितीन. धावसंख्या धावपळकर पाहतो आपण 5 धावा. सलामीची जोडी भूषण आणि विकासची जोडी आपण पाहतोय. एक जीवदान मिळालंय फलंदाज विकासला. गोलंदाज अक्षय अतिशय चांगला खेळाडू. एक अष्टपैलू खेळाडू म्हणून संघामध्ये ज्याची भूमिका आहे. पहिले षटक हाताळताना अक्षय सराउंड द विकेट. हा चेंडू जागा म्हणून खेळतायत. यावेळेस हुक केल्या चेंडूला. चेंडू जातोय फाईन लेग सीमारेषे बाहेर. चौकार. भूषण मात्र इथे बॅटचा फेस उघडतोय. शफल झाला होता. आउटसाइड द ऑफ स्टंप आला होता या ठिकाणी आणि हा चेंडू फुल हुक केला होता चौकाराच्या दिशेने. काटई संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. गोलंदाज अक्षय पुन्हा एकदा. हा चेंडू व्यवस्था बॅकफुटवर गेलते. कट करण्याचा प्रयत्न स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करतायत. मात्र इथे हा प्रयत्न फसतो. चेंडू टपवण्याचा थोडासा खाली राहतोय. अपेक्षेपेक्षा कमी उसळी या चेंडूला मिळते. इथे मात्र हा चेंडू बीट करतोय फलंदाजाला. डॉट चेंडू इथे कमबॅक करताना व्यवस्था अक्षय. धावसंख्या धावपळकर पाहतोय आपण 9 धावा. मात्र अजूनही जर पाहिलं तर 50 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी उंबार्डे संघाला.
हा चेंडू यावेळेस कट करण्याचा प्रयत्न बॅकफुट गेलते. चेंडू बॅटची वरची कडा घेऊन जातोय गलीमध्ये. त्या ठिकाणी 1 धाव इथे पूर्ण होते आणि एका धावेने धावसंख्या पाहतोय आपण धावफलकावर 10. षटक क्रमांक पहिलं या ठिकाणी संपलेले. धावसंख्या धावफलकावर पाहतोय आपण 10 आणि आता मात्र इथून येणाऱ्या 24 चेंडूमध्ये जर पाहिलं तर 49 धावांची गरज आहे. 59 धावांचं टार्गेट सेट केलंय. जुळून संघाने प्रथम फलंदाजी केली होती, मात्र पहिल्या 4 षटकात फक्त 24 धावा लगावल्या होत्या आणि त्यानंतर मात्र शेवटच्या षटकात तुषार पाटीलने विस्फोटक फलंदाजी, घणाघाती फलंदाजी या मैदानावरती दाखवली आणि जबरदस्त फलंदाजी करत 34 धावा शेवटच्या षटकामध्ये कुठल्या आणि आपल्या संघाला मात्र मजबूत स्थितीमध्ये आणलं आणि एक मोठी धावसंख्या इथे उभी करून दिली आहे. ही धावसंख्या जर पाहिली तर 58 धावा, एक फायटिंग स्कोर या मैदानावरती. मात्र कालच्या दिवसात 62 धावांचा पाठलाग केला होता खाडी संघाने या मैदानावरती. मात्र इथे 59 धावांचं टार्गेट आहे उंबाडे संघासमोर. उंबाडे संघ हा कल्याण विभागातला एक संघ. एक लढत आपण पाहताय जुळडोंबिवली वर्सेस उंबाडे, कल्याण वर्सेस डोंबिवली ही लढत पाहताय मैदानावरती. आजच्या रात्रीतली ही तिसरी लढत. बघा काल देखील आम्ही अनाउन्समेंट केली होती, जो ज्या कोणी इथे जुगार किंवा मटका कोणत्याही प्रकारचा इथे सुरू केला असेल तर आपण तो बंद करायचा आहे, अन्यथा आमचे या आयोजक त्या ठिकाणी येतील आणि तो मटका तुमचा सुरू असलेला बंद करतील. सूचना आपल्यासाठी. गोलंदाज दुसरे षटक घेऊन येतोय यश. यावेळेस चेंडू यावेळेस कव्हर क्षेत्रामध्ये शॉर्ट कव्हरच्या वरून हा फटका खेळत गॅप मधून चेंडू जातोय सीमा रेषेच्या बाहेर जाताना आपण पाहतोय आणि हा चौकार. बॅकफुट जाऊन हा चेंडू जर पाहिला तर गॅप मध्ये शॉर्ट कव्हरच्या डोक्यावर क्षेत्रक्षेच्या हा चेंडू भिरकावून दिला होता. हवेतून खेळ होत्या फटका. पॉवर प्लेचा योग्य वापर केलाय. धावसंख्या धावफलकावर पुढे सरकते 14 धावा. 14 धावा यावेळेस धावफलकावर फलंदाज भूषणच्या बॅटमधून आलेला चौकार. 2 बंधुराज यावेळेस मैदानावरती पाहतो आपण. भूषण आणि विकासची ही जोडी सलामीची. यश ओव्हर द विकेट. हा चेंडू यावेळेस हवेत आहे. फायलिंगच्या दिशेने चेंडू येतोय. शॉर्ट फायलिंगचा क्षेत्ररक्षक या ठिकाणी चेंडू आणण्याचा प्रयत्न करतोय, मात्र चेंडू त्याला बीट करून सीमारेषा गाठतोय. चौकार. बॅक टू बॅक 2 चौकार इथे येतात बॅटने. धावसंख्या धावफलकावर पाहतो आपण 18 धावा यावेळेस पाहायला मिळते. 18 धावा पाहतो आपण. जुने जर पाहिलं तर 41 धावांची गरज आहे. गोलंदाज पुन्हा एकदा यश येतोय मानपाडा एंडकडनं. यावेळेस रिव्हर्स स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला, मात्र इथे हा चेंडू बॅटच्या संपर्कात येत नाहीये. निर्धाव चेंडू कमबॅक करताना यश यावेळेस एक अनुभवी गोलंदाज. सातत्याने चांगली कामगिरी जुळडोंबिवली संघासाठी यशच्या माध्यमातून आम्ही पाहिली आहे. मात्र यशने दुसरे षटक हाताळताना आपण पाहतोय 3 चेंडू आतापर्यंत फेकले आहेत. या 3 चेंडूमध्ये जर पाहिलं तर पहिले 2 चेंडू 2 चौकार बॅक टू बॅक लगावले होते फलंदाज भूषणने. आता मात्र तिसरा चेंडू डॉट फेकलाय, निर्धाव फेकलाय आणि कमबॅक केलं इथे. पुन्हा एकदा यश ओव्हर द विकेट. हा चेंडू यावेळेस सटापट टेक ऑफ घेतोय, मात्र ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न करताय. तर पुन्हा एकदा हा डॉट चेंडू निर्धाव चेंडू या ठिकाणी फेकलाय. 2 चेंडू पहिले 2 चेंडू 2 चौकार आणि त्यानंतर बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव फेकले आहेत. अतिशय चांगलं कमबॅक या ठिकाणी करत असताना यश. पुन्हा एकदा यश मानपाडा एंडकडनं पंचांच्या डाव्या बाजूने ओव्हर द विकेट. हा चेंडू यावेळेस भिरकावून दिलाय स्क्वेअर लेग सीमा रेषेच्या बाहेर. A1 क्वालिटीचा ब्रँडेड फटका षटकार. अतिशय चांगली फलंदाजी बघा. पहिल्या 2 चेंडू 2 चौकार, त्यानंतर कमबॅक केला, 2 चेंडू डॉट फेकले, मात्र त्यानंतर पुन्हा एकदा आपण पाहतोय या 5व्या चेंडूवर एक गगनभेदी फटका षटकार. फलंदाज यावेळेस भूषण.
चांगली कॉन्टेस्ट पाहायला मिळते. 2 चेंडू डॉट गेले, मात्र जर पाहिले तर 3 चेंडूमध्ये तब्बल 14 धावा कुठण्यात आल्या. एकूण 5 चेंडू फेकले आहेत. यश पुन्हा एकदा हा चेंडू खोलवर टप्प्याचा यावेळेस इन्साइड एज लागते. शॉर्ट फायनल क्षेत्ररक्षक अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी दाखवतोय. मात्र एक धाव घेण्यासाठी पर्याप्त या ठिकाणी वेळ मिळते आणि इथे षटक क्रमांक दुसरं संपलंय. धावसंख्या धावफलकर पाहतो आपण 25 धावा. पॉवर प्ले मध्ये चांगली धावगती पाहायला मिळते. पहिल्या षटकात धावा आल्या होत्या जर पाहिलं 10 आणि या षटकात 15 धावा आणि करंट रन जर पाहिलं पहिल्या 2 षटकानंतर आपण पाहिलं तर यावेळेस 12.50 अतिशय चांगली सुरुवात, दमदार सुरुवात, चोख प्रत्युत्तर दिल्या. इट का जवाब पत्थर या ठिकाणी देत असताना हा उंबाडे संघ सलामीचे 2 फलंदाज 2 बंधुराज यावेळेस 25 धावांची भागीदारी या मैदानावरती असलेले एक उपयुक्त भागीदारी असलेले. मात्र इथे जुळमुळी संघाच्या संघ नायकाची चिंता वाढलेली आहे, कारण हे 2 फलंदाज जर अशाच प्रकारे खेळत राहिले, ही भागीदारी जर मोठी झाली तर हा सामना जिंकणं कठीण जाईल या जुळमुळी संघाला. मात्र त्याच अनुषंगाने इथे पावलं उचलावी लागतील. कशा प्रकारे या फलंदाजांना कंट्रोलमध्ये आणायचं आणि कशा प्रकारे या फलंदाजांना बाद करायचं आहे. मात्र तिसरं षटक कोण फेकणार ही रणनीती आखली जाते मैदानावरती. मात्र तिसरं षटक घेऊन येतोय अष्टपैलू खेळाडू. या संघाचा एक अनुभवी गोलंदाज ज्ञानेश्वरच्या हातामध्ये चेंडू सोपवलाय. मात्र ज्ञानेश्वर या षटकामध्ये या फलंदाजांना बाद करेल का, या षटकामध्ये कमबॅक करून देईल का या जुळमुळी संघाला, कारण धावा या वेगाने वाहतात या मैदानावरती. मात्र या धावसंख्येला लगाम लावण्यासाठी चांगली गोलंदाजी करावी लागेल, अचूकता, भेदकता आणि विविधता दाखवावी लागेल या ज्ञानेश्वरला. मात्र ज्ञानेश्वर कशा प्रकारची गोलंदाजी करेल या मैदानावरती पाहावं लागेल. ज्ञानेश्वरच्या हातामध्ये चेंडू स्ट्राईकला सरकलाय. फलंदाज आपण पाहतोय, फलंदाज पुन्हा एकदा भूषण आणि शेवटच्या चेंडूवर स्ट्राईक स्वतःकडे ठेवली. 1 धाव कंप्लीट केली आणि स्ट्राईक मात्र स्वतःकडे. भूषण चांगली फलंदाजी करतोय आणि दुसऱ्या बाजूला विकास त्याची चांगली साथ देतोय, जो 5 धावांवर नाबाद खेळतोय. एका बाजूने अटॅकिंग क्रिकेट आणि दुसऱ्या बाजूने संयमी फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते विकासची. यावेळेस ज्ञानेश्वर हा चेंडू ऑन साइडला प्लेस केला, चेंडू जातोय लॉंगॉनच्या दिशेने. 1 धाव इथे पूर्ण केलेली आहे, तर एकाच धावेवर समाधान मानावं लागेल. धावसंख्या धावफलकर पाहतोय आपण 26 धावा. ज्ञानेश्वरचा वापर केला गेला. एक अनुभवी अष्टपैलू खेळाडू म्हणून संघामध्ये सातत्याने चांगली कामगिरी त्याच्या माध्यमातून पाहिली आहे. मात्र ज्ञानेश्वर इथे प्रयत्न करेल आपल्या संघाला कमबॅक करून देण्यासाठी या षटकामध्ये. स्ट्राईकला फलंदाज विकास सामना करण्यास सज्ज. ज्ञानेश्वरचा हा चेंडू यावेळेस भिरकावून दिलाय. टायमिंग प्रॉपर, ताकदीचा वापर, चेंडू करतोय हवाई सफार. षटकार मसोबा मसोबा पाऊन साला देव माझे 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 मसोबा तुझं ठिकाण माझे रे गावाला देव माझे मसोबा तुझं ठिकाण माझे रे गावाला माझे मसोबा तुझं ठिकाण माझे रे गावाला. मात्र विकासच्या बॅट मधून आलेला गगनभेदी फटका. मात्र विकास बॅटचा फेस उघडतोय, कारण एका बाजूने जर पाहिलं तर सुरुवातीपासून आपण पाहतोय भूषण आक्रमक फलंदाजी करत होता, मात्र विकास त्याची साथ देत होता. आता मात्र विकासने देखील इथे आक्रमक रूप धारण केले आणि या दुसऱ्या चेंडूवर ज्ञानेश्वरचा एक मोठा फटका लगावलाय आणि धावसंख्येला गती प्रदान केली आहे. आणि जसे जर पाहिलं तर या ठिकाणी आपण पाहिलं तर 32 धावा आणि आता मात्र इथून समीकरण जर पाहिलं तर यावेळेस 27 धावांची अजूनही गरज आहे. सामना निश्चितच या ठिकाणी आपल्या बाजूने झुकवत असताना 2 फलंदाज मात्र 32 धावांची भागीदारी मैदानावरती पाहायला मिळते. ज्ञानेश्वर पुन्हा एकदा यावेळेस चेंडू, यावेळेस लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि हा झेल इथे जयदेवने पकडलाय आणि पहिला ब्रेक मिळून दिलाय या ज्ञानेश्वरने. ज्या विकेटची नितांत गरज होती, ज्या ब्रेक थ्रूची नितांत गरज होती, तो ब्रेक थ्रू मिळवून दिलाय या गोलंदाज ज्ञानेश्वरने. आणि आता मात्र इथून कमबॅक करेल का हा जुळमुळी संघ. मात्र 32 धावांची भागीदारी या ठिकाणी रचलेली आहे. मात्र ही भागीदारी जर पाहिलं तर पहिल्या गड्यासाठी या ठिकाणी 2 फलंदाज विकास आणि भूषण मध्ये पाहतोय. मात्र तिसऱ्या क्रमांकावर येतोय फलंदाज निलेश. विजयाचा पाया रचलाय, मात्र विजयाचा कळस कोण चढवणार हा मोठा प्रश्न मैदानावरती. कारण अजूनही जर पाहिलं तर यावेळेस 27 धावांची गरज आहे. बघा, मैदानाच्या आत कोणीही गार्ड चेंज करायचं नाहीये. लाईव्ह टेलिकास्ट चालू आहे, आपण या गोष्टीचं भान ठेवायचंय. आणि खेळाडू कक्षामध्ये खेळाडूंना सूचना आपण
ज्या खुर्च्या आपल्यासाठी दिल्या आहेत त्या खुर्च्यांवर आपण आसनस्थ व्हायचंय आणि कोणीही प्रेक्षकांनी समर्थकांनी त्या ठिकाणी जायचं नाहीये. नवीन फलंदाज नॉन स्ट्राईकला येतोय. यावेळेस निलेश स्ट्राईकला मात्र सरकलाय फलंदाज भूषण. हा चेंडू यावेळेस लेट किट केलाय. चेंडू जातोय गलीमध्ये. त्या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण. एक धाव इथे मिळते. शेवटच्या क्षणी बॅटचा फेस उघडला. बॅकफुटवर गेले. जागा बनवली ती मात्र त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक प्रोटेक्शन दिले गेले. फक्त एक धाव इथे मिळते. धावसंख्या धावलकर पाहतोय आपण 33 धावा. 26 धावांची अजूनही गरज आहे. या षटकातील चेंडू जर पाहिले तर यावेळेस ज्ञानेश्वरने 4 चेंडू फेकलेले आहेत. तर मात्र कमबॅक करताना ज्ञानेश्वर पहिल्या चेंडूवर आपण पाहिलं सिंगल, त्यानंतर मोठा फटका, त्यानंतर गडी बाद केला आणि आता मात्र पुन्हा एकदा आपण पाहतोय सिंगल. यावेळेस ज्ञानेश्वर पंचांच्या उजव्या बाजूने राईट आर्म राऊंड द विकेट. हा चेंडू यावेळेस कव्हरच्या दिशेने खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक पुढे सरकलाय. इथे मात्र वेगाने मयूर पुढे सरकतोय. दबाव मात्र दोन्ही बाजूला आपण पाहतोय. मात्र जुळमुळे संघ इथे कमबॅक करण्याचा प्रयत्न करतोय. मात्र गडी बाद झाल्यानंतर धावसंख्येला कुठेतरी लगाम लावण्यामध्ये यश आलंय आणि आता मात्र इथे हा संघ या सामन्यावर पकड मजबूत करेल का की उंबाडे संघ ज्या प्रकारे सुरुवात केली आहे या सुरुवातीचं विजयामध्ये रूपांतर करेल हा एक मोठा प्रश्न आहे. तर गोलंदाज येतोय यावेळेस आपण पाहतोय पुन्हा एकदा ज्ञानेश्वर. यावेळेस चेंडू पुन्हा एकदा बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने जातोय. त्या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण. एक धाव इथे मिळते आणि एका धाव्याने संघाची धावसंख्या पुढे सरकते 35 आणि आता मात्र 24 धावांची गरज आहे. येणाऱ्या जर पाहिलं तर 12 चेंडूमध्ये 24चं समीकरण. आस्किंग रेट जर पाहिलं तर 12.00 प्रतिषटका मागे. मात्र 12 चेंडू 24 धावांची गरज आहे. या सामन्यामध्ये अजूनही रंगत गंमत कायम आहे. या सामन्यामधला थरार कायम आहे. या सामन्यातला रोमांच अजूनही कायम आहे. प्रेक्षकांच्या मनामध्ये निश्चित अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. कोणता संघ सामना जिंकेल, कोणता संघ विजयाचं खातं उघडेल, कोणता संघ इथे विजय घोडदौड सुरू करेल. मात्र उंबाडे संघ अतिशय चांगला संघ, कल्याण विभागातला एक नावाजलेला संघ. मात्र या संघाला 12 चेंडूमध्ये 24 धावांची गरज आहे. मात्र जुळमुळे संघाला जर आपलं आव्हान टिकवायचं असेल तर या 24 धावा होण्यापासून रोखाव्या लागतील. अस्तित्वाची लढाई, प्रतिष्ठेची लढाई आणि सन्मानाची लढाई. 12 चेंडू 24चं समीकरण आहे. मैदानावरती फलंदाज आपण पाहतोय यावेळेस भूषण आणि दुसऱ्या बाजूला निलेशची ही जोडी. पहिल्या गड्यासाठी 32 धावांची भागीदारी रचली होती आणि यावेळेस एकूण धावसंख्या आपण पाहतोय धावफलकावर यावेळेस 35 धावा आणि इथे मात्र असं बघा बॅक टू बॅक 3 चौकार, 3 षटकार किंवा 3 गडी बाद केल्यास राज बैल जो नावाजलेला असा बैल सोनारपाडाचा आणि यांच्या वतीने हे 10,000 रुपयाचं पारितोषिक बघा जमा झालेलं आहे. या ठिकाणी हे पारितोषिक कॉम्पिटिटिव्ह बॉक्समध्ये जमा झालंय. अतिशय मोठं पारितोषिक आहे. मात्र राज बैल सर्वांचा लाडका आहे, सोनारपाडाची शान आहे. त्यामुळे या बैलाच्या सौजन्याने त्यांच्या मालकाने जर पाहिलं तर 10,000 रुपयाचं पारितोषिक लावलंय. सामना सुरू होतोय. जितू शेलार या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचं देखील आम्ही हार्दिक सहर्ष स्वागत करतोय. यायचं आपण जितू यावेळेस व्यासपीठावर. दरम्यान 12 चेंडू 24चं समीकरण मैदानावरती. मात्र इथे 4थं षटक घेऊन येतोय गोलंदाज अक्षय. अक्षयचा वापर केलाय. मात्र अक्षयने पहिले षटक हाताळलं होतं. अक्षयने पहिल्या षटकात 10 धावा दिल्या होत्या. मात्र या अक्षयला या षटकात वाजवी गोलंदाजी करावी लागेल. मात्र इथे या षटकावर सामन्याचं जर पाहिलं तर भवितव्य असणार आहे. या षटकात जर वाजवी गोलंदाजी केली तर शेवटच्या षटकात दबाव टाकता येईल या उंबाडे संघावर. मात्र या षटकात जर दुहेरी अंकामध्ये धावा आल्या तर मात्र इथे उंबाडे संघ या सामन्यावर पकड मजबूत करेल. 12 चेंडू आणि 24चं समीकरण मैदानावरती. अतिशय थरारक हा सामना पाहतोय. रोमहर्षक सामना, रोमांचकारी हा सामना, प्रेक्षकांच्या काळजाचा ठाव घेणारा हा सामना. 12 चेंडू 24चं समीकरण. यावेळेस स्ट्राईकला फलंदाज आहे. फलंदाज पाहतोय भूषण. गोलंदाज यावेळेस अक्षय ओव्हर द विकेट. हा चेंडू मात्र बॅकफुटवर गेले होते. टप्प्यापर्यंत टेक ऑफ घेतोय आणि इथे निर्धाव चेंडू. प्रत्येक निर्धाव चेंडू इथे आत्मविश्वास देऊन जाईल गोलंदाजाला आणि प्रत्येक निर्धाव चेंडू इथे दबाव टाकेल फलंदाजावर. आता मात्र इथून समीकरण बदलतंय. येणाऱ्या 11 चेंडूमध्ये गरज आहे ते आता मात्र 24 धावांची. निर्धाव चेंडू फेकला अक्षयने. चांगली गोलंदाजी दाखवली आहे पहिल्या चेंडूवरती. मात्र बघूया अक्षय पुढचा चेंडू कशा प्रकारे फेकतोय. मात्र भूषण सारखा एक विस्फोटक फलंदाज यावेळेस पुन्हा एकदा सामना करण्यास सज्ज. यावेळी चेंडू ऑन साइडला सरळ लॉंग ऑनच्या दिशेने 1 बाउन्स ओव्हर द रोप. संघर्षमय चौकार. गुड शॉट. माझी माऊली आई बसली मंदिराला. देवी माझी माऊली आई बसली मंदिराला. मंगळवाराचे गोदी साला नवारा
खेळतई गो अंगाला मंगळवाराचे गो दिसाला नवाला खेळतई गो अंगाला पहिला चेंडू डॉट फेकला त्यानंतर दुसऱ्या चेंडूवर चौकार लगावलाय भूषण दाखवून दिलंय हिंमत आम्ही हरलेली नाहीये आम्ही फाईट करणार शेवटच्या षटकापर्यंत तर मात्र 10 चेंडू आणि 20 धावांची गरज आहे यावे चेंडू ऑफ स्टंपवर पिच केलाय आता मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू पुन्हा एकदा यावेळेस कमबॅक केला अक्षयने डॉट चेंडू एक चांगली कॉन्टेस्ट पाहायला मिळते एक चांगला सामना प्रेक्षकांना पाहायला मिळतोय मात्र पहिला चेंडू डॉट फेकला त्यानंतर चौकार आता मात्र तिसरा चेंडू डॉट फेकलाय तिथून समीकरण बदलतंय येणाऱ्या 9 चेंडू मध्ये 20 धावांची गरज आहे एखादा मोठा का या सामन्याचं चित्र बदलेल मात्र एखादा गडी बाद केला तर या सामन्यावर पकड मजबूत करेल हा जुंडोमिली संघ यावे चेंडू मिड विकेटच्या दिशेने कार्पेटच्या माध्यमातून एक धाव पूर्ण केली आहे इथे मात्र दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि इथे हा फलंदाज बाद होतोय मोठा धक्का उंबाडी संघाला माझे आईचे देवलाला मरले गावाला माझे आईचे देवलाला नंदगाव वरनीला माझे वटकई देवलाला नंदगाव वरनीला माझे वटकई देवलाला माझे वटकई देवलाला मरले गावाला माझे आईचे देवलाला मरले गावाला माझे आईचे देवलाला भूषणने ज्या प्रकारे खेळी साकारली होती विजयाचं स्वप्न दाखवलं होतं आशा पल्लवित केल्या होत्या उंबारडे संघाच्या मात्र या संघाचं स्वप्न अर्ध्यावती सोडून हा फलंदाज धावचित होतोय हा निर्णय चुकीचा होता मात्र डीप मिड विकेटनं अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण दाखवलं होतं क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होता जयदेव अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण आहे फलंदाज धावचीच्या स्वरूपात बाद होतोय हा भूषण आता मात्र नवीन फलंदाज खेळपट्टीवर आता मात्र प्रचंड मानसिक दडपण असणार आहे या फलंदाजावरती कारण येणाऱ्या 8 चेंडू मध्ये अजूनही 19 धावांची गरज आहे 8 चेंडू 19चं समीकरण जिंकण्यासाठी यावे चेंडू स्क्वेअर कट करतोय चेंडू गलीमध्ये जातोय 1 धाव या दरम्यान पूर्ण केलेली आहे मात्र एकच धाव मयूर आहे त्या ठिकाणी निश्चितच क्षेत्ररक्षक 1 धाव इथे मिळते आणि धाव संख्या धावफलकावर पाहतोय आपण 41 धावा 18 धावांची गरज आहे 7 चेंडू 18 धावांची गरज आहे या षटकात एक चौकार आला होता मात्र अक्षयने स्वतःवर दबाव येऊ दिला नाही चांगली गोलंदाजी दाखवली दबावाखाली या अक्षयने आपला अनुभव पणाला लावला या षटकामध्ये यावे चेंडू लॉंग ऑफच्या दिशेने 1 धाव पूर्ण केले वेगाने दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे करतायत मात्र मानस होतं धाडस होत नाही फक्त 1 धाव इथे मिळते आणि धाव संख्या धावफलकावर पुढे झेपावते एका धावेने धाव संख्या धावफलकावर पाहतोय आपण 42 आता मात्र येणाऱ्या 6 चेंडू मध्ये 17 धावांची गरज आहे बघा 12 चेंडू 24 धावांची गरज होती चौकार आला होता या चौथ्या षटकामध्ये तरी देखील फक्त 7 धावा पाहायला मिळत आहेत मात्र येणाऱ्या 6 चेंडू मध्ये 17 धावांची गरज आहे प्रसाद सर काय म्हणाले या सामन्याविषयी अतिशय रोमांचकारी रोमहर्षक हा सामना प्रेक्षकांच्या काळजाचा ठाव घेणारा सामना काय म्हणाले या सामन्याविषयी निश्चित म्हणे की सामन्यामध्ये जर कमबॅक कोणी केलं असेल तर तुषारने कारण 4 षटकावर फक्त 24 धावा आणि निर्णायक षटक जेव्हा आलं त्या निर्णायक षटकात फक्त हाणामारी करायची होती आपले हात पूर्णपणे ढिले सोडून चांगली फटकेबाजी करायची होती आणि त्या षटकात त्याने तब्बल 34 धावांचं योगदान आपल्या संघासाठी दिलं ही सगळ्यात मोठी गोष्ट होती आणि त्यामुळे माझा संघ तुम्ही पाहतात का पूर्णपणे कमबॅक करतोय गोलंदाज आपली चाहता मात्र चाप सोडायचा प्रयत्न करतोय आणि शेवट षटकात आता पाहूया की जयदेव जोशी सारखा मात्र गोलंदाज वापरण्यात येते ज्या मात्र क्षेत्ररक्षकाने मात्र खूप चांगलं क्षेत्ररक्षण दाखवलं या सामन्यामध्ये आणि आता मात्र जबाबदारी मात्र दिली आहे संघनायकाने की त्याच्यावर गोलंदाजी त्यासाठी पारितोषिक सुद्धा आहे जयदेव जोशीसाठी ते म्हणजे समीर देवकर आणि अर्जुन केळुसकर यांच्याकडनं एक पारितोषिक येते विकेट हॅट्रिकसाठी 1500 रुपयाचा कॅश प्राइज याच जयदेव जोशीसाठी नक्की 6 चेंडू 17 धावांची गरज बघा 7 चेंडू 34 धावा शेवटच्या षटकात लगावल्या होत्या तुषारने आता मात्र त्यापेक्षा अर्ध्या धावा करायच्या आहेत विजयासाठी 6 चेंडू आणि 17 धावांची गरज आहे यावे चेंडू क्लीन बोल्ड यष्ट्यांचा वेध घेतोय फलंदाज बाद धन्यवाद डीजे मास्टर याच दरम्यान मानपाडा पोलीस स्टेशनचे निरीक्षक जाधव साहेब यांचं इथे आगमन होतोय त्यांना विनंती होतो की आपण आमच्या व्यासपीठावर स्थान बनवायचे मानपाडा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक जाधव साहेब जर आपण इथं आलायत तर आपण आमच्या व्यासपीठावर स्थान बनवायचे ओव्हर टू विनोद पाटील
फलंदाज बाद होतोय आणि आता मात्र वेळ बदलते, काळ बदलते, मैदानावरचं समीकरण बदलतंय आणि इथे मात्र येणाऱ्या 5 चेंडूमध्ये 17 धावांची गरज आहे. संघनायकाने जयदेवच्या हातामध्ये चेंडू सोपवलाय. चेंडू नाही, या सामन्याचं भवितव्य सोपवलंय. 5 चेंडूत 17 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी या उंबारडे संघाला. मात्र उंबारडे संघ या मैदानावरती आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी संघर्ष करतोय. या 5 चेंडू 17 धावा कराव्या लागतील. आपलं अस्तित्व टिकवायचं असेल, आपला सन्मान टिकवायचा असेल, आपली प्रतिष्ठा टिकवायची असेल तर या 17 धावा कराव्या लागतील. मात्र इथे जयदेव सारखा एक नावाजलेला गोलंदाज यावेळेस शेवटचं षटक फेकतोय. यावेळेस चेंडू ऑन साइडला प्लेस केला, चेंडू जातोय शॉर्ट मिड विकेटच्या दिशेने. 1 धाव इथे मिळते. मात्र एकेरी दुहेरी धावेने हे लक्ष गाठता येणार नाहीये. त्यासाठी हिम्मत दाखवावी लागेल, धाडस दाखवावे लागेल, मोठे फटके मारावे लागतील. आणि असं म्हटलं जातंय जिंदगी जीना आसान नहीं होता, बिना संघर्ष के कोई महान नहीं होता, और जब तक पड़े ना चोट हथौड़े की तब तक पत्थर भी भगवान नहीं होता. यावेळेस 4 चेंडू आणि गरज आहे ती 16 धावांची. हा चेंडू टपावरचा टेक ऑफ घेतोय. यावेळेस बीट केलंय प्रत्येक निर्धाव चेंडू. मात्र विजयाचा मार्ग सोपा करेल या जुळुंबी संघाचा. आणि प्रत्येक निर्धाव चेंडू इथे मात्र इथे आव्हान संपुष्टात आणेल या उंबाडी संघाचं. 3 चेंडू 16 धावांची गरज आहे. 2 षटकार 1 चौकार मारावा लागेल. जयदेव आणि यावेळेस चेंडू ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा बीट केलाय. आता मात्र या चेंडूने या सामन्यातली हवा काढली आहे. 2 चेंडू आणि 16 धावांची गरज आहे. एखादा चमत्कारच या उंबाडी संघाला इथे वाचवेल. मात्र चमत्कार घडेल का? मात्र जयदेव इथे मात्र हा सामना जिंकून देण्यासाठी निश्चित प्रयत्न करेल. 2 चेंडू 16 धावांची गरज आहे. यावेळेस चेंडू बीट केलाय. आता मात्र फक्त औपचारिकता पूर्ण करायची आहे. 1 चेंडू मध्ये 16 धावांची गरज आहे. या उंबारडे संघाचं प्रशासन पाहिलं तर गोलंदाजी करताना सुरुवात चांगली केली होती, मात्र शेवट खराब झाला. आणि फलंदाजी करताना देखील तेच झालं. सुरुवात चांगली केली, मात्र शेवट त्यांना गोड करता आला नाही. आणि त्यामुळेच पराभवाच्या पूर्ण छायेखाली हा संघ आपण पाहतोय. यावेळी चेंडू ऑन साइडला प्लेस केलाय. इथे मात्र हा सामना संपलाय आणि हा सामना जिंकलाय तुषार पाटीलच्या संघाने. जुळुंबी संघाने त्यांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. या सामन्याचा हिरो मॅन ऑफ द मॅच निश्चित नावाबद्दल कोणाच्याच मनात मात्र शंका नसेल. संघ अडचणीत सापडला होता. 4 षटकात 24 धावा होत्या आणि नंतरच्या शेवटच्या षटकात जर पाहिलं तर तब्बल 34 धावा कुटण्यात आल्या आणि तिथून मात्र हा सामना आपल्या संघाच्या बाजूने झुकवला. एक मोठी धावसंख्या उभी केली आणि संघाचा संघनायक तुषार पाटील यावेळेस 34 धावांची खेळी करतोय. मी विनंती करतोय विनोददादा पाटील यांना की आपल्या शुभ हस्ते तुषार पाटीलला मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी देऊन सन्मानित करायचंय. 15 चेंडूत 39 धावांची अफलातून खेळी, अविस्मरणीय खेळी साकारलेली आहे मैदानावरती. त्याचबरोबर राजू भोईर एक दानशूर व्यक्तिमत्व मोठा गावचे, त्यांच्याकडनं 2000 रुपयाचं कॅश प्राइज. आणि त्याचबरोबर रमेश दादा म्हात्रे यांच्याकडनं देखील या ठिकाणी 2500 रुपयाचं कॅश प्राइज. एकूण 4500 रुपयाचं कॅश प्राइज. त्याचबरोबर मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी साई स्पोर्ट्स दिवाळीच्याकडनं एक आकर्षक टी शर्ट. यायचे तुषार मॅन ऑफ द मॅच विनोददादा पाटील, सर्वांचे लाडके आदरणीय विनोददादा पाटील, स्वर्गीय रतनबुवा स्मृती चषकचे आयोजक आणि त्याचबरोबर ग्रामीण क्रिकेट समितीचे अध्यक्ष. तुषार मॅन ऑफ द मॅच यायचं आपण. विनोददादा पाटील यांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी तुषार पाटील. जुळुंबली संघनायक कसा असावा तर तुषार पाटील सारखा असावा. संघ अडचणीत सापडला होता. संघाची गाडी रुळावरनं सरकली होती. त्या गाडीला रुळावर आणलं आणि 58 धावापर्यंत 57 धावापर्यंत संघाला नेऊन ठेवलं आणि मजबूत स्थिती निर्माण केली आणि तिथून हा सामना इथे आपल्या बाजूने टर्न केलाय. दरम्यान विनोद दादा यांचा देखील आपण या ठिकाणी सन्मान करणार आहोत. मी विनंती करतोय आमच्या स्पर्धेचे जनक शिल्पकार मुकेश दादा पाटील यांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते विनोद दादा पाटील ग्रामीण क्रिकेट समितीचे अध्यक्ष व स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकचे आयोजक